कुडाळ तालुक्यातील हिरलोक आंबेडकर वाडीतील एका घरात अघोरी पूजा तसेच देवदेवस्की केल्याचा प्रकार समोर आलाय। यात एका दाम्पत्यासह अन्य 3 साथीदारांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे। तसेच घरात खोदलेला 8 फुटाचा खड्डा हा नरबळी देण्यासाठीचा प्रकार होता का, अशा चर्चांना आता कुडाळसह हिरलोक मध्ये पेव फुटले आहे। काल जी घटना घडली हिरलोक मध्ये, तुम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केला, काही आरोपींना अटक केली, नेमका काय प्रकार घडला होता आणि काय तिथे तुम्हाला आढळून आलं? ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव व त्याची पत्नी हर्षिली विशाल जाधव हे मूळचे हिरलोक आंबेडकरवाडी येथे राहणारे रहिवासी आहेत। काही दिवसापासून ते दाम्पत्य इतर अनोळखी त्यांच्या साथीदारासह राहते घरात दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा, जादूटोणा, अघोरी कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती। त्या माहितीची आम्ही खातरजमा करीत असताच काल पुन्हा ते दाम्पत्य इतर त्यांच्या 3 साथीदारांच्या मदतीने बंद घरामध्ये कोणती तरी अघोरी कृती, जादूटोणा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यावरून आम्ही सर्व पोलीस पथकासह तिथं गेलो असता ते दाम्पत्य आणि त्याचे 3 अनोळखी साथीदार आम्हाला मिळून आले। त्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला असता तिथे घरामध्ये वेगवेगळ्या पूजा मांडलेल्या दिसल्या। त्यामध्ये लिंबू, हळद, पिंजर, नारळ, फळे, अबीर, डमरू, छोटे चपलाचे जोड, असे बिबे, कवडे असे वेगवेगळे साहित्य तिथं मिळून आले। तर त्याच बाजूला 4x4x8 फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला। त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली। त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टळावी तसेच त्या दाम्पत्याला मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याची त्यांनी कबूल केले। त्यानंतर त्यांना तेथील एकंदरीत संशयास्पद वातावरण, खणलेला खड्डा यावरून कोणती तरी अघोरी कृती किंवा जादूटोणा करण्याचे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्व 5ही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। हे कधीपासून घडत होतं आणि नरबळीचा प्रकार तुम्हाला वाटतो? हे साधारण 2-1 महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं। आता आपण विचारलेल्या नरबळीबाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल तशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही, पण तसा काही प्रकार होता का याबाबत त्यांच्याकडे तपास सुरू आहे।